नमस्कार मित्रांनो, पोस्ट भरती अंतर्गत 28,000 पदासाठी भरती निघालेली आहे मित्रांनो. जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, जर तुम्ही इच्छुक असाल तर नक्की या भरती अंतर्गत फॉर्म भरू शकता. तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत. तिची जी काही जाहिरात आहे ती जाहिरातसुद्धा आपण बघितलेली आहोत. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पोस्ट भरतीची जाहिरात आहे. तर या जाहिरात अंतर्गत तारीख लास्ट काय असणार आहे, कोणकोणते पद आहेत त्याबद्दलची महत्त्वाची माहिती आपण या अंतर्गत जाणून घेणार आहोत मित्रांनो. जर तुम्हाला या भरतीसाठी फॉर्म भरायचा असेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या, कारण की याच्यामध्ये कोणतंही पेपर एक्झाम वगैरे काही नसतात. फक्त याच्यामध्ये तुम्हाला जर 10वीला किंवा 12वीला म्हणजे 10वीला जर चांगले मार्क असतील तर तुम्ही याच्यामध्ये सिलेक्ट होऊ शकता. अशा प्रकारची भरती आहे. तर भारत सरकार अंतर्गत जी काही भरती निघते ही सेंट्रल गव्हर्नमेंटची भरती असते मित्रांनो. ही जी काही जाहिरात आहे ती हिंदीमध्ये आहे. आपण याचं मराठीत जसं जमेल तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, जी काही आहे ग्रामीण डाक सेवक पदाची भरती आहे. या अंतर्गत तुम्ही ते खाली बघत असाल की ते कोणकोणती पदे असतील ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर याची जी काही तारीख असणार आहे, गतिविधी म्हणजे ऑनलाईन एक बार का पंजीकरण, म्हणजे तुम्हाला ऑनलाईन चालू होण्याची जी काही प्रक्रिया आहे ती 31/1/2026 ते 14/2/2026 ही 5 वाजेपर्यंत असणार आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आहे की ऑनलाईन आवेदन जमा करण्यावर शुल्क भुगतान, म्हणजे ऑनलाईन जी तुमची फीज भरायची असते ती 2/2/2026 ते 16/2/2026 पर्यंत तुम्ही भरू शकता. त्याच्यानंतर ऑनलाईन शुल्क भुगतानासहित म्हणजे जी काही तुमची फी भरायची बाकी राहिली असेल आणि त्याच्यामध्ये काही सुधार करायचे असेल तर तुम्ही 18/2/2026 ते 19/2/2026 पर्यंत करू शकता. तर अशा प्रकारे महत्त्वाची जी काही आपण जाणून घेणारी जी काही महत्त्वाची माहिती होती, म्हणजे तारीख काय असणार आहे, लास्ट तारीख काय असणार ती आपण बघितलेली आहोत. त्याच्यानंतर मित्रांनो, याच्यामध्ये कोणती कोणती पदे असणार आहे आपण खाली बघणार आहोत की याच्यामध्ये महत्त्वाची जी पदे असतील ती पदे तुम्हाला इथे मी दाखवणार आहे. तर याच्यामध्ये सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर, त्याला ABPM म्हटलं जातं. हे नंबर 2चं पद असेल. नंबर 1चं पद आहे बघा शाखा पोस्ट मास्टर BPM. अशा प्रकारचे 2 पद आहेत मित्रांनो. या 2 पदासाठी तुम्हाला या अंतर्गत फॉर्म भरता येणार आहे. अशा प्रकारचे 2 पद आहेत आणि या 2 पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि त्याच्यानंतर तिसरं पद आहे डाक सेवक. ते पहिला ऑप्शन आहे BPM, ABPM आणि डाक सेवक. अशा प्रकारचे 3 पद आहेत मित्रांनो. तर या 3 पदासाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. वेतन एवं भत्ते, तर याच्यामध्ये काय तुम्हाला सॅलरी असणार आहे, तर वर्ग BPMसाठी 12,000, तर 12,000 रुपये से लेकर म्हणजे 12,000 पासून ते 29,380 रुपयापर्यंत तुम्हाला याच्यात सॅलरी मिळणार आहे. त्याच्यानंतर दुसरं पद आहे ABPM म्हणजे ABPM किंवा डाक सेवक, याच्यासाठी 10,000 तर 24,470 रुपये एवढी पेमेंट तुम्हाला याच्यामध्ये असणार आहे. तर मित्रांनो, न्यूनतम आयुष्यसीमा जी काही असणार आहे ती 18 वर्ष असणं गरजेचं आहे. 18 वर्ष ते 40 वर्ष असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती याच्यासाठी 5 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पिछड वर्ग तसेच ज्या काही OBC असतील त्यांच्यासाठी सुद्धा 3 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर EWSसाठी कोणतीही सूट नाही आहे, म्हणजे ते कधीपर्यंतही फॉर्म भरू शकतात. आणि त्याच्यानंतर बेंचमार्क म्हणजे PWD त्यांच्यासाठी 10 वर्ष. अशा प्रकारची जी काही ही भरती आहे ती भरती निघालेली आहे. आणि याच्यात शैक्षणिक योग्यता काय, तर तुम्ही फक्त 10वी पास असाल. जर तुम्हाला 10वीमध्ये चांगले मार्क असतील तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारची जी काही ही भरती आहे ही भरती आता 16/2/2026 त्याची लास्ट तारीख असणार आहे. तर तोपर्यंत लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या, कारण की पोस्ट ऑफिस भरती अंतर्गत जर तुमचं लक असेल तर तुम्ही लागू शकता किंवा याच्या अंतर्गत तुम्ही जॉईन होऊ शकता. जर चांगला मार्क असतील तर नक्की फॉर्म भरा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये जो काही मिळणारा अपडेट असेल तो चांगला असणार आहे. तर अशा प्रकारची जी काही पोस्ट भरती आहे ती 28,000 पदासाठी निघालेली आहे. तर 28,000 पदासाठी जी काही भरती निघालेली आहे यासाठी जर तुम्ही इच्छुक असाल तर नक्की फॉर्म भरायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.